CETचे आयुक्त यांना भेटण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो. खडसडे सर असतील, शिंगारे सर असतील, एका विद्यार्थ्याचे पालक होते, त्याच्याचबरोबर आमचे सर्व पदाधिकारी सुनीलजी भुसारा असतील, सुनीलभाऊ माने असतील, त्याच्याचबरोबर भावनाताई असतील व इतर सर्व मान्यवरांना घेऊन आम्ही CETच्या आयुक्तांना तिथं भेटलो. तुम्हाला माहीत असेल की काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांना भेटलो होतो, त्यांना पत्र दिलं होतं, त्यांना विनंती केली होती की सॉफ्टवेअर जे वापरलं जातं आहे CETच्या अंतर्गत त्याच्यामध्ये काही घोळ असू शकतो. ती कंपनी आहे, ती संदिग्ध आहे, त्याच्यामध्ये अनेक डाऊट आपण घेऊ शकतो. त्यामुळे त्या कंपनीचं तुम्ही सॉफ्टवेअरचं ऑडिट करणं महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करा. आणि हे जे काही आम्ही त्यांना याद्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये 10वीला 12वीला मार्क्स कमी आहेत पण CETमध्ये मार्क्स वाढलेत, हे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा असं त्यांना सांगितलं. पण दुर्दैव असं अजूनपर्यंत त्यांच्याकडनं तिथं काहीच केलं गेलं नाही. आता हे दोन्ही सर क्राईम ब्रांचला आता भेटायला चाललेत, त्यांनी तिथं पुरावे दिलेत, अजून जास्त पुरावे तिथं दिले जातील. एक तुम्ही आणि आपण सगळ्यांनी समजून घ्या काय झालं आहे. एडुस्पार्क नावाची जी कंपनी आहे ज्याला CETला सॉफ्टवेअरचं काम दिलेलं आहे, एक तर ती करप्ट कंपनी आहे असं मी नाही म्हणत. बिहारच्या सरकारने एक इन्व्हेस्टिगेशन केलं की कुठल्या अशा कंपन्या आहेत जे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात, म्हणजे मंत्र्यांना पैसे देतात, अधिकाऱ्यांना पैसे देतात, कार्टलायझेशन करतात, म्हणजे चेन निर्माण करतात. आपल्याच जवळच्या लोकांच्या कंपन्याचा वापर करून एखादं सरकारचं शिक्षणाचं कॉन्ट्रॅक्ट, सॉफ्टवेअरचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यामध्ये या देशामध्ये सगळ्यात माहीर कुठली कंपनी असेल तर एडुस्पार्क कंपनी. या एडुस्पार्क कंपनीला CETला कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे आणि शिक्षण विभागाला सुद्धा तिथं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. आता बिहार सरकारने हा रिपोर्ट राज्य सरकारला दिला आहे आणि केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारला मला विनंती करायची की ती माहिती लक्षात घेऊन एक तर आता कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्याची वेळ आली आहे, नाही तर नवीन कॉन्ट्रॅक्ट देण्याची वेळ आली आहे. आम्ही यांना मागणी केली, अजिबात घाई करायची नाही. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये कुठलंच कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं नाही. खरं काय घडलं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. एडुस्पार्कवर बिहारच्या सरकारने जे काही कारवाई केली त्याचा अभ्यास करून त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की पूर्वी ज्या पद्धतीने ऑफलाईन OMR परीक्षा दिली जात होती त्याच्यात डोक्याला कुठलाच ताप नव्हता, पर्सेंटाईलचा ताप नव्हता, तशीच परीक्षा परत घेण्यात यावी. ह्यात 2 फायदे होणार आहे. याच्यात एकतर पेपर फुटू शकणार नाही, सॉफ्टवेअरचं मॅन्युप्युलेशन होणार नाही, तिथं पर्सेंटाईल वाढवण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि दरवर्षी आपल्या या सरकारचे 500 कोटी रुपये तिथं वाचू शकतील. हे 500 कोटी रुपये तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा बांधण्यासाठी, महानगरपालिकेच्या गरीब मुलांच्या शाळा बांधण्यासाठी तुम्ही वापरा. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याच्याचबरोबर आम्ही याच्या खोलात जेव्हा गेलो, सगळ्यात जास्त स्पर्धा कशासाठी असते, आपल्या इंजिनिअरिंगसाठी असते. मग तिथं मॅथ्स असतं आणि हे सगळे. आता हे जे पिवळे केलेले आहेत हे संदिग्ध आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही डाऊट घेतो. ज्याला 10वी 12वीमध्ये मार्क्स कमी आहेत आणि CETमध्ये वाढलेत. पण तुम्ही जर दुसरा रिपोर्ट बघितला, हा PCBचा रिपोर्ट बघा, ह्याच्यात कॉम्पिटिशन कमी असते आणि ह्याच्यात मग तिथं 10वी 12वीला चांगले मार्क आणि CETमध्ये सुद्धा चांगले मार्क आहेत. त्यामुळे जिथं कॉम्पिटिशन कमी, पैसा कमी मिळू शकतो अशा ठिकाणी जर तिथं पैसे दिले जात नसतील आणि जिथं कॉम्पिटिशन जास्त आहे तिथं व्यवहार होत असेल तर मग कुठं ना कुठंतरी काय गोष्टी चुकत आहेत असं आमचं मत आहे. मग आम्ही काय केलं, आम्ही या सरांनी तिथं COEPचा अभ्यास केला. COEPचा अभ्यास जर तुम्ही केला, जी या देशातली इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात उत्कृष्ट कॉलेज आहे, COEP चुकीचं काम करते असं आमचं अजिबात म्हणणं नाही. त्यांना काय करावं लागतं, ज्याचा मार्क CETमध्ये जास्त आहे त्यांना जास्त त्यांना ॲडमिशन द्यावी लागते. आता ह्याच्यात 10 लाख लोक या परीक्षेसाठी बसत असले तरी मॅन्युप्युलेशन हे पहिल्या 1500मध्ये होते असं आमचं मत आहे. 1500पर्यंत 10वी 12वी आणि CETचे मार्क्स मॅच होत नाही, पण 1500च्या पुढं तिथं रेलेव्हन्स आणि कोरिलेशन हे नक्कीच त्या ठिकाणी दिसते की 10वीत चांगले मार्क, 12वीत चांगले मार्क आणि CETमध्ये चांगले मार्क. त्यामुळे पैसे घेऊन पहिल्या 1500मध्ये मठ्ठ मुलांना, पैसे देणाऱ्या श्रीमंताच्या पोरांना तिथं बसवलं जातं आणि त्यामुळे ज्या COEP सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ही मुलं जातात. आता रँक नंबर 1 जो CETमध्ये रँक नंबर 1 आहे त्याला 12वीला 51% आहेत, त्याला COEPमध्ये ॲडमिशन मिळाली, कदाचित पैसे देऊन ॲडमिशन मिळाले असं आपण म्हणू शकतो. त्याला तिथं क्रेडिट अर्न
हे 20पेक्षा जास्त लागतात. तिथं 18.5 आहेत COEPमध्ये आणि तिथं तुम्ही जर CGPAचा स्कोअर बघितला 5.12 आहे आणि त्याच्यात तो कुठं असतो 9 9.5 हुशार मुलगा असेल तर तिथपर्यंत जाऊ शकतो. हे एक उदाहरण आहे. हे येल्लो केलेले हे बाकी उदाहरण आहेत. याच्यामध्ये काही लोक जे CETमध्ये आलेत पण COEPमध्ये नापास झालेले आहेत असे सुद्धा काही उदाहरणं आहेत. असे 1000चा इंटेक असेल तर 175 लोकांचं संदिग्ध त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असं आमचं मत आहे. हे सगळ्या गोष्टी आम्ही COEPला आम्ही या CETच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आम्ही मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांना विनंती करतो, आयुक्तांना विनंती करतो की या विषयामध्ये तुम्ही लक्ष दिलं नाही तर 2 महिन्यामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथं असणारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी आम्ही बोलतो आहे आणि 2 महिन्यामध्ये या राज्यामध्ये एक खूप मोठं जन आंदोलन होऊ शकतं. त्यामुळे आमच्या मागण्यांना तुम्ही सिरियसली घ्या आणि याच्यावर लगेच तिथं कारवाई करा आणि नवीन टेंडर द्यायला कुठंच घाई करू नका आणि ऑफलाईन ही परीक्षा घेतली गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. सगळा क्वांटम भ्रष्टाचाराचा कितीपर्यंत जातो? कारण खरं तर 1000 मुलांना यामध्ये जर ॲड करत असेल तर प्रत्येका मुलांचा दर किती ठरलेला असतो आणि त्याची एक व्हॅल्युएशन किती होतं? एक तर ही भ्रष्ट कंपनी आहेत, त्या कंपनीला प्रत्येक मुलामागे 500 रुपये दिले जातात. त्यामुळे दरवर्षी 10 लाख असेल तर 500 कोटी रुपये त्या कंपनीला दिले जातात. हा वेगळा भ्रष्टाचार. पण एखाद्या मुलाला जर पर्सेंटाईल म्हणजे मार्क्स कमी असेल आणि ते वाढून द्यायचे असतील तर 20 लाख, 15 लाख, 25 लाख, 30 लाख अशा पद्धतीने रेट तिथं काढले गेलेत असं म्हणतात. आता इथे शिंगारे साहेब आहेत. गेल्या वेळेस त्यांनी एक रिपोर्टसुद्धा दिला होता क्राईम ब्रांचला आणि पोलिसांना, ज्याच्यामध्ये काही जे क्लासेसवाले आहेत ते म्हणतात की 100% आम्ही तुम्हाला COEP नाही तर चांगल्या कॉलेजमध्ये पैसे देऊ, त्याचा रेट 15 लाख का 10 लाख असं काहीतरी त्यावेळेस 1 वर्षापूर्वी तिथं होतं. हे सगळे पुरावे देऊन झालेत पण दुर्दैव असं प्रशासनाकडनं त्या बाबतीत कुठंच कारवाई केली जात नाही. म्हणजे गरिबाचा, सामान्य व्यक्तीचा, कष्ट करणारा मुलगा नाही तर मुलगी घरी बसून नाही तर तिथं कॉलेजला जाऊन, क्लासेसला जाऊन खर्च करून, कष्ट करून मार्क्स मिळवतात. पण जे मठ्ठ आहेत नाही तर संपर्कात नाही तर ज्याचे पैसे आहेत बापाकडे असे लोकांना 15-20 लाख देऊन जर मोठ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळत असेल तर हे सामान्य लोकांच्या मुलांवर अन्याय आहे असं आमचं ठाम मत आहे. क्या इरेगुलरिटीज आपने नोटिस की है और किस तरह की कार्रवाई क्या कुछ मांग की है आपने? देखो, कुछ दिन पहले हम CET के आयुक्त उनसे मिले थे. उनको हमने बताया था कि आपको सॉफ्टवेयर का ऑडिट करना पड़ेगा क्योंकि हमको लगता है सॉफ्टवेयर कंपनी में कुछ ना कुछ तो गड़बड़ है. उसी के साथ हमने उनको बोला था कुछ डेटा जो हमने वहाँ पे दिया था जिनमें बच्चों को 10वीं में 12वीं में मार्क्स कम है लेकिन CET में वहाँ पे परसेंटाइल ये ज़्यादा है. तो अभी वहाँ पे क्या एग्जैक्टली हुआ था, तो वहाँ पे जो बच्चे हैं मतलब 2023 के पहले बच्चों का 10वीं का 12वीं का मार्क्स अच्छा होने के बाद ही परसेंटाइल जो CET में ज़्यादा दिखता था. लेकिन 23 के बाद धीरे धीरे अगर आप देखो तो वहाँ पे ऐसे नॉन कोरिलेशन दिख रहा है कि 10वीं में ना, एक तो केस में एक बच्चा ICSE में मैथ्स में फेल हुआ है, 22 मार्क्स मिले हैं लेकिन CET में उसको 100 परसेंटाइल मिला है. तो कहाँ ना कहाँ तो भी यहाँ पे जो 1500 फर्स्ट पोजीशंस है वहाँ पे मैनिपुलेशन हो रहे हैं और 1500 के बाद जो कोरिलेशन है 10वीं 12वीं के मार्क्स और CET के मार्क्स ये मैच हो रहा है लेकिन उसके पहले मैच नहीं हो रहा. तो बहुत बड़ा भ्रष्टाचार यहाँ पे हो रहा है. 2 टाइप का है. एक तो एंडुस्पार्क नाम की जो कंपनी है उसके ऊपर बिहार सरकार ने इन्वेस्टिगेशन करके वो कार्टलाइजेशन कर रहे हैं, इसलिए एंडुस्पार्क कंपनी पे वहाँ पे कार्रवाई होनी चाहिए, ऐसे हम सबकी मांग है. उसके साथ ये जो हमने डेटा उनको दिया है उसका इन्वेस्टिगेशन प्रॉपरली होना चाहिए. अभी हमने मतलब ये शिक्षक जो यहाँ पे है उन्होंने मुझे अजीत खरसड़े सर है, नारायण शिंगारे सर है और बाकी उनके जो सहयोगी शिक्षक है उन्होंने COEP का एक वहाँ पे पढ़ाई किया था. अभी यहाँ पे रैंक नंबर 1 है CET में. वहाँ पे जब COEP में गया मतलब उनको अगर मैनिपुलेशन करके पैसा देके उनको रैंक पहला मिला था और हाईएस्ट परसेंटाइल मिला था. COEP में जाने के बाद अगर आप देखो मुझे उनको 12वीं में 51% है, COEP में जाने के बाद क्रेडिट अर्न 18.5 है
जो 20 के आगे होना चाहिए। उसके साथ जो CGPA का स्कोर है 5.12 है, जो एक्चुअली 9 के आगे होना चाहिए अच्छे स्टूडेंट का। ऐसे बहुत सारे केसेस हैं, मतलब COE पे इंटेक 1000 है, लेकिन 137 केसेस उन्होंने निकाले जहाँ पे हम संशय ले सकते हैं। वहाँ पे COE पे गलती नहीं है, लेकिन वहाँ पे परसेंटाइल ज़्यादा देने के कारण पैसा लेके 15 से 20 लाख का रेट परसेंटाइल का है, और एडुस्पार्क साल में 500 करोड़ सरकार के माध्यम से ले रही है। हमारी मांग है कि आप ऑफलाइन परीक्षा ले लो, और ये जो 500 करोड़ आप एक भ्रष्ट कंपनी को दे रहे हो, तो उसको न देते हुए वो पैसा जिला परिषद या महानगर पालिका, गरीबों का जो स्टूडेंट का स्कूल है उसके विकास करने के लिए वो पैसा दे दो, ऐसे हम सबकी मांग है। सर आपने ये भी मांग की है मैन्युअली जो है CET की एग्जाम्स ली जाए, जो ओल्ड पैटर्न है उस हिसाब से। नहीं, 100%, क्योंकि अगर 500 करोड़ दे के भ्रष्ट कंपनी को आप काम दे रहे हो, वहाँ पे मैनिपुलेशन हो रहा है। उससे अच्छा अगर आप OMR बेसिस पे, मतलब ऑफलाइन पद्धति का अगर वहाँ पे एग्ज़ाम लोगे तो वहाँ पे कन्फ्यूजन नहीं रहेगा, परसेंटाइल ये विषय नहीं रहेगा। इसीलिए हमारी मांग है, जैसे MPSC में ऑफलाइन परीक्षा ली जाती है, वैसे ही परीक्षा जो पहले CET में ली जाती थी, वैसे ही परीक्षा वहाँ पे ली जानी चाहिए। उसके कारण दो चीज़ें होगी, कन्फ्यूजन नहीं रहेगा, और कोई को डाउट रहेगा तो डाउट इमीडिएटली क्लियर हो जाएगा, मैनिपुलेशन नहीं रहेगा, और उसके साथ इम्पॉर्टेंट क्या, 500 करोड़ जो भ्रष्ट कंपनी को वहाँ पे दिए जाते हैं वो बच जाएंगे, और वो पैसा गरीबों के जो स्कूल है बच्चों के, उसके लिए विकास के लिए वो इस्तेमाल किया जा सकता है। सर 2 महीनों में आपने कहा कि आंदोलन भी जो है छेड़ा जाएगा इसको लेकर, अगर नहीं सुनेंगे 10 दिन में हमने जो विषय आज उनके सामने प्रस्तुत किए, उसके उत्तर हमको 10 दिन में आने चाहिए। उसी के साथ हम हर ज़िला में जाके विद्यार्थी हो, उनके पालक हो, वहाँ पे क्लासेस वाले लोग उनसे मिल रहे, बात कर रहे। स्टूडेंट फर्स्ट ये प्रोग्राम के माध्यम से, ये अपॉलिटिकल है, जो सब बच्चों, पालक और ये टीचर्स के माध्यम से वो प्लेटफॉर्म शुरू किया है। उनके साथ बात करने के लिए हर एक ज़िला में जाने के लिए करीबन 2 महीना लगेगा। उसके बाद आप देखो, हर साल 10 लाख स्टूडेंट्स, अगर पेरेंट्स लो तो करीबन 30 लाख लोग, अगर उनके रिलेटिव्स ले लो 50-60 लाख लोग हर साल इसके कारण इन्फ्लुएंस होते हैं। उनका अगर हमने आंदोलन यहाँ पे महाराष्ट्र में लिया नॉन पॉलिटिकल, तो ये बहुत बड़ा आंदोलन हो सकता है। इसीलिए हमने उनको बोला कि 10 दिन में आप हमको उत्तर प्रॉपरली दे लो, हमारा इन्वेस्टिगेशन क्या कर रहे हो वो बताओ। अगर वो प्रॉपरली आप कर नहीं पाए तो फिर आपको बहुत बड़ी कीमत इस सरकार को भी और ये अधिकारी को भी और मंत्री को भी वो वहाँ पे चुकानी पड़ेगी।